शेटच्या मागे लागून मोठं म्हणलं नियोजन करायचं. आता कोणाला आपल्याला पैसे द्यायला मागितलं तरी आपण पूर्ण द्यायची तयारी पण ठेवली होती. शेट म्हणले आपल्या घरचाच बैल आहे, कोणाला काय करायचं नाही, द्यायचं नाही. शेटनं राहुल बाईला एक फोन केला, बैल मिळाला. आज बैल अख्ख्या महाराष्ट्राला कळाला. आम्हाला सांगायला लागायचं बैल कसा पळतो, काय पळतो. हिथनं पुढे आम्हाला सुलतान काय चीज आहे आणि कसा पळतोय कधी सांगायला लागणार नाही. आज त्यानं सिद्ध केलं की माझा पळ काय आणि मी कोण आहे. आजपासून याचं नाव बी सांगायची गरज नाही आणि कसा पळतो हे पण सांगायची गरज नाही. पण आजचा जो फेरा झाला ना, तो एक वेगळा फेरा असेल त्या जीवनातला. आजचा फेरा म्हणजे फर्स्ट टाइम बैल आज, पण त्याचं रुद्ररूप त्यानं आज लय वेगळं दाखवलंय. काय माहित, पण आज बैल लयच फुल स्पीड मध्ये बैल पळाला. शेट आज काय वेगळं पण जाणवलं का हो तुम्हाला, की बाबा मैदान करत असता तुम्ही किंवा बिनजोडच्या शर्यती पण खेळत असता, पण ज्यावेळेस घाटावर मोठ्या मैदानात आपण 3 फेरे पळायत असतो आणि पायरा पण त्याच ताकदीचा असतो. आज एकदम आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच कधीतरी पब्लिक एवढी आमच्या बैलाच्या मागे, मथुरच्या मागे होते, ह्याच्या मागे हा ना इकडे तिकडे घेत होता. कारण का एवढी पब्लिक त्याने कधीच पाठी त्याची घेतली नव्हती. आज पहिल्यांदा आला मैदानात आणि मथुरच्या साठी जी पब्लिक आली होती ती याच्या मागोमाग येत होती. परत तोच प्रॉब्लेम होत होता आम्हाला की बैल कसा न्यायचा, काय करता. कारण का त्याला एवढी पब्लिकचा अंदाज नाही कधी, आणि पब्लिक कधी पळालेला पण नाही. तो मुंबईला पण त्याला बिंजोरला पळालेला आतूनच पळले दोन्ही साईडून. पण इकडे आल्यापासून त्याला कुठं कड लागली काय लागली तरी तो त्याचा काम करतो. त्याला फक्त माहिती आहे की मला पळायचं पुढे, फक्त ती पब्लिक दिसते त्याच्यातच घुसायचं बस.